निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान प्रक्रियेची पूर्वतयारी, मतदान केंद्रावरील सुविधा, मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी उपाययोजना आदी विषयांबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अप्पर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, अप्पर जिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते। सध्या प्रखर उष्ण हवामान असून मतदानाच्या दिवसापर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानं खबरदारी घ्यावी, मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवर सेवा सुविधा उपलब्ध करून द्या, मतदान केंद्राच्या ठिकाणी स्वच्छता करून द्या, विद्युत व्यवस्था, पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करा, सावलीसाठी केंद्राबाहेर मंडप उभारून घ्या, तसंच पिण्याच्या पाण्याची आणि खुर्च्यांची व्यवस्था करा। महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून प्रत्येक मतदान केंद्रावर त्या सुविधा द्या। आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होईल यासाठी नियोजन करा। जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये आयत्या वेळी लागणाऱ्या औषधांचा साठा तयार ठेवा। प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रथमोपचार किट ठेवा। NCC, NSSच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्या। वाड्या वस्त्यांवर लांब मतदान केंद्र असणाऱ्या ठिकाणी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या। कोल्हापूर जिल्ह्यात 85% अधिक मतदान व्हावं यासाठी सूक्ष्म नियोजन करा, असंही त्यांनी सूचित केलं।